एक अवलिया तरुण पनवेलच्या इतक्या समस्या सोडवतोय तरी कसा? संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी धनश्री, तुम्ही पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। एका तरुण आमदाराने पनवेलच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या लाल परीपासून ते सिडकोच्या रखडलेल्या घरांपर्यंत, मालमत्ता कराच्या भुर्दंडापासून ते ग्रामीण भागातील तहसील कार्यालयापर्यंत प्रत्येक प्रश्नाला हात घातला आणि तो सोडवला। पण इतक्या कमी वयात इतकं कसं? नक्की विषय तरी काय आहे? एवढा अभ्यास कसा काय? चला जाणून घेऊयात विक्रांत पाटील यांच्या धडाकेबाज कथेतून, जिथे प्रत्येक पाऊल सामान्यांच्या दुःखावर विजय मिळवते। शिवसत्ता टाइम्सच्या राजकीय स्पेशल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आम्ही इथे महाराष्ट्रातील त्या धडाकेबाज नेत्यांचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं काम जनतेपर्यंत पोहोचवतो, जे पक्ष कोणताही असो, फक्त आणि फक्त लोकांच्या भल्यासाठी झटतात। आज आम्ही सांगतोय पनवेलच्या विकासाचा सूर्य विक्रांत पाटील यांची गौरवशाली कहाणी, ज्यांनी भ्रष्टाचाराच्या काळोख्या जंगलातून प्रामाणिकपणे आणि धडाडीने मार्ग काढला। एक आमदार इतके प्रश्न कसे सोडवतो? पनवेलच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या लाल परीपासून ते सिडकोच्या रखडलेल्या घरांपर्यंत, मालमत्ता कराच्या भुर्दंडापासून ते ग्रामीण भागातील तहसील कार्यालयापर्यंत विक्रांत पाटील यांनी प्रत्येक प्रश्नाला हात घातला आणि तो सोडवला। पण इतक्या कमी वयात इतकं कसं? कारण आहे त्यांची प्रशासनावर लोखंडी पकड, जबरदस्त अभ्यास आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची अतूट इच्छाशक्ती। प्रत्येक मुद्दा ते विधानसभेत पोटतिडकीने मांडतात, रक्ताचं पाणी करून तो सोडवतात। मार्च महिन्यात बस डेपोचा दणका। पनवेल बस डेपो वर्षानुवर्षे बीओटी तत्वावर कंत्राटदाराची उडवाउडवी, पर्यावरणाच्या नावाखाली अडचणी। विक्रांत पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबत बैठक लावली, प्रशासनाला हादरवलं आणि प्रकल्पात गती मिळाली। आरएमटीसी बस सेवा जी 40 वर्षापासून रखडली होती, ती धावली। लाखो प्रवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं। हा तरुण आमदार प्रशासनाला हादरवणारा, लोकांचं दुःख आपलंसं करणारा। एप्रिल महिन्यात सिडकोच्या जंगलातून मार्ग। पनवेलच्या सिडको क्षेत्रात 1 लाख लोकांचा प्रश्न, स्वयं पुनर्विकासाचा मार्ग बंद, लोक घरापासून वंचित। विक्रांत पाटील यांची सिडको अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावलं। रामशेठ ठाकूर मंडळासोबत शिबिरं घडवली। यूडीसीपीआर नियमाचा वापर करून रस्ते, पाणी, घरे मार्गी लावली। आता लाखो कुटुंबांना हक्काचं छत मिळालं। हा आहे अभ्यासाचा विजय, लोकसेवेची आग। जुलै महिन्यात ईडब्ल्यूएस घोटाळ्याचा पर्दाफाश। नवी मुंबईत ईडब्ल्यूएस गरिबांसाठीच्या घरांमध्ये 1000 कोटींचा महाघोटाळा, 791 घरांचं स्वप्न चुरगळलं गेलं। विक्रांत पाटील यांनी विधिमंडळात हा मुद्दा ठणकावून उचलला, प्रशासनाला धारेवर धरलं। आता ती घरे गरिबांच्या हातात येत आहेत। इतक्या कमी वयात इतका अभ्यास, ही आहे सामान्यांच्या आक्रोशातून जन्मलेली जिद्द। जुलै महिन्यात लाल परीचा धडाका। पनवेल बस डेपो महाराष्ट्रातील दणदणीत आगार, जिथे रोज 2500 बसेस धावतात। विक्रांत पाटील यांनी 4 नव्या चकाचक एसटी बसेसचं लोकार्पण केलं, डेपोची पाहणी केली, प्रवाशांना मनापासून शुभेच्छा दिल्या। लाल परी आता आणखी धडाडणार, जनसेवा जोरात। कंत्राटदारावर कारवाईची तलवार, बीओटी रद्द करण्याची मागणी आणि शासनाकडून थेट विकासाची मागणी। उपस्थित होते आघाड प्रमुख अश्विनी फाळके खाबडे, वाहतूक प्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अनेक मान्यवर। ऑगस्ट महिन्यात मालमत्ता करात सवलत, 600 कोटींचा मालमत्ता कराचा भुर्दंड। विक्रांत पाटील आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला, विशेष बैठका घडवल्या आणि पनवेलकरांना शास्ती करात भरीव सवलत मिळवून दिली। आर्थिक चक्रे फिरली, लोकांच्या खिशाला हातभार मिळाला। ऑगस्ट महिन्यात नैना क्षेत्राचा विजय झाला।
नैना प्रभावित क्षेत्रात लाखो कुटुंब अडकली, बंगलो प्लॉट्सवर सिडकोच्या ओसी नियमांमुळे पुनर्विकास रखडला। विक्रांत पाटील यांनी सिडकोला हादरवलं, सरकारला धडक दिली, आता पुनर्विकास धडाडतोय। ग्रामीण भागात अप्पर तहसीलदार कार्यालयात ग्रामपंचायतींचे कार्यालय सुरू झाले, लोकांना न्यायाच्या दारात सोपं झालं। सप्टेंबर महिन्यात विकासाचा अखंड प्रवाह। विक्रांत पाटील यांचा हा धडाका कधीच थांबत नाही, प्रत्येक दुःखाला ते आपलेसं करतात, विधानसभेत वाघासारखं तुटून पडतात, अभ्यासू मांडणीने सभागृह हादरवतात। पक्ष कोणताही असो, त्यांची एकच ताकद, लोकसेवेची आग आणि प्रचंड अभ्यास। सामान्यांच्या आक्रोशातून जन्मलेली ही जिद्द, जी प्रत्येक प्रश्नाला विजयात बदलते। पनवेलकरांनो, उठा, पाठिंबा द्या। विक्रांत पाटील हे फक्त आमदार नाहीत, ते आहेत महाराष्ट्राचं चमकदार भविष्य। त्यांच्या धडाकेबाज नेतृत्वाने पनवेलचा चेहरा मोहरा बदलला आणि आता ही कथा आपण सगळ्यांनी मिळून पुढे नेऊया। चला, एक सुंदर प्रगतशील महाराष्ट्र घडवूया विक्रांत पाटील यांच्या सोबत। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शिवसत्ता टाइम्सला फॉलो करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।